श्री गणेशाय नमः। सजयति सिंदुरोदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो वा सर्वनिर्गतमसारासन्ना श्रीगणाना या कुन्देन्दुतुषारहार्दवदा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहां मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। आपण साई चरित्राचं चिंतन करतो आहोत। साई सच्चरित हेमाडपंत रचित श्री साई सच्चरित अध्याय 36 सुरू आहे। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता गताध्यायानुसंधान रम्य चौर्य कथा निरूपण दिले होते आश्वासन दत्तावधान व्हातय कथा नवे स्वानंद जीवन पिता वाढील कृष्णा दारुण येचेही करावया शमन कथांतर कथन होईल जेणे श्रवणे सुखावे श्रोतायसे रसाती ही कथा निवारे संसार श्रांत व्यथा सुखावस्था आतुडे। जेणे श्रवणे सुखावे श्रोता ही बाबांची कथा कशी आहे की जी ऐकल्यानंतर श्रोत्यांना आनंद होतो। जेणे श्रवणे सुखावे श्रोता ऐसी रसाळ तीही कथा निवारे संसार श्रांत व्यथा। संसारामध्ये गांजून गेलेली जी माणसं आहेत, संसार तापाने तापून गेलेली जी माणसं आहेत, त्यांना ही बाबांची कथा ऐकून सुख प्राप्त होतं। निजहित साधावयाची किम कामना असेल दया सौभाग्याच्या मना तयाने साई कथा निरूपणा सादर श्रवण असावे। निजहित साधावयाची कामना, आपलं हित साधावं असं ज्याला वाटतं, निजहित साधावयाची कामना असेल जया सौभाग्याच्या मना। असा कोणी सौभाग्य असेल कसा, ज्याच्या मनामध्ये आपलं हित व्हावं असं वाटतं। तयाने साई कथा निरूपणता सादर श्रवण असावे। अशा माणसाने, ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं, असं वाटणाऱ्या माणसाने मनाची एकाग्रता करून बाबांची कथा श्रवण करावी। काय म्हटलं बघा, आपल्या हिताला जागणारा मनुष्य कसा आहे, तो भाग्यवान आहे। आपुल्या हिता जो असे जाणता धन्य माता पिता तयाची आहे। आपलं कल्याण व्हावं असं ज्याला वाटतंय त्याचे आईवडील धन्य आहे। संत महिमा अपरंपार कवणान वर्णे साचार तेथे काय माझा अधिकार जाणीव साचार ही मजला। संतांची लीला अगम्य, ती सगळीच्या सगळी मला शब्दबद्ध करता येईल असं नाही, असं हेमाडपंत म्हणतात। याची मला जाणीव आहे। इतक्या पुरे वक्त्याचे मी पण साई लाघवी घेऊन आपण कोणाही करवी निज गुण कथन करवी श्रवण निज वक्ता। बाबा आपल्या भक्तांना ही कथा कळावी म्हणून कुठल्याही वक्त्याला निमित्त करून बाबा ही कथा आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवतात। निमित्त कोणी असेल, आज आता आपल्याला बाबांनी निमित्त केले कथा सांगायला, कुणी असेल तो, त्या प्रत्येकाला बाबांनी निमित्त केलेलं असतं। आणि आपण या सत्कर्मासाठी एक निमित्त आहोत। मग तो वक्ता असेल तोही निमित्तच आहे।
तर आपलं भाग्य असं आहे की बाबांनी ह्या कामासाठी आपल्याला संधी दिली, आपल्याकडनं हे कथानक वधवून घेत आहेत बाबा, हे आपलं भाग्य आहे, आपल्या पूर्वजांचं भाग्य आहे. इतक्या पुरे वक्त्याचे मी पण लाये साई लाघवी घेऊन आपण कोणाही करवी निज गुणकथन करवी श्रवण निज वक्ता. तो हा परात्पर सरोवर हंस हंस सोहम वृत्ती उदास ब्रह्ममुक्त सेवनोल्हास सम समाहा असम साहस दयास. तो हा परात्पर सरोवर हंस, तो हा परमात्मा, परात्पर परमात्मा. सरोवरातला हा हंस आहे. कुठले सरोवर? मानस सरोवरातला हा हंस आहे. हंस हा म्हणजे काय? सोहम सोहम सोहम, तो म्हणजे मीच आहे. हंस हा सोहम वृत्ती उदास, आपला आतला चाललेला प्रत्येक श्वास काय सांगतो? सोहम सोहम सोहम. तो मीच आहे हे आपल्याला जाणवत असतं. तो श्वास आपल्याला सांगतो, अरे ज्याला शोधतोयस ना तो मीच आहे. सोहम हंस हा सोहम वृत्ती उदास ब्रह्ममुक्ती सेवनोल्हास. आता ज्याला हा आतला येणारा आणि जाणारा श्वास याच्यावरती लक्ष केंद्रित करता आलं, त्याला हा आवाज ऐकायला येतो, सोहम सोहम सोहम. जया नसता नावगाव अंगी अपरंपार वैभव क्षणे करी लंकाचा राव भ्रुकुटीला घव हे ज्याचे. त्याला नाव नाही, गाव नाही. म्हणजे बाबा कुठे जन्माला आले, काय केले, नाव गाव काही नाही. आपण ठेवलेलं नाव या साई म्हणून त्यांनी नाव दिलं बाळशाकांताने, आणि तेच त्यांचं नाव झालं. म्हणजे परमात्मा हा निर्गुण निराकार आहे, त्याला कुठलं नाव नाही. तो जरी सगुण साकार होऊन येत असला तरी तो कुठून आला, काय आला, त्याचं नाव काय, गाव काय, काही नाही. त्याला आपण जे नाव ठेवू, म्हणजे ज्या नावाने हाक मारू, परमात्मा त्या नावाने प्रगट होतो. तो जयावरी करी कृपा दावी दया विविध रूपा घटित घटणार च्या प्रौढ प्रतापा परिसात्या. आता अशा ह्या सर्वसत्ताधीश असणाऱ्या सद्गुरूची, बाबांची कृपा ज्याच्यावरती होते त्याला बाबा अनेक रूपाने भेटतात. तया जे जे आकळती ध्याने अथवा गाती प्रेमळ भजने पडून तयांचे उणे सांभाळी पूर्ण तया ते. जे जे त्याचं नामस्मरण करतात, जे जे त्याचं ध्यान करतात, जे जे त्याची उपासना करतात, त्याला तो पूर्णपणे सांभाळतो. आवड निज कथांची बहुत म्हणून आठवली अनवरत करोनी श्रोता भक्तांचे निमित्त पूर्वी मनोरथ भक्तांचे. त्याला आपल्या कथेची आवड आहे, त्यामुळे तो ती कथा ऐकत असतो. म्हणजे वक्त्याच्या रूपाने सांगणाराही तोच आणि श्रोत्याच्या रूपाने ऐकणाराही तोच. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. आवड निज कथांची बहुत म्हणून आठवली अनवरत करून श्रोत्या वक्त्यांचे निमित्त पूर्वी मनोरथ भक्तांचे. परमार्थाचा पुन्हाभिमानी प्रपंचावरी सोडून पाणी जयाने जोडला चक्रपाणी अनंत प्राणी उद्धरिले. आता बाबाने कसं आहे, संसारावर पाणी सोडलं. म्हणजे आपल्यासारखा वैयक्तिक प्रपंच त्यांनी केला नाही, संसारावर पाणी सोडलंय आणि परमार्थ मुख्य स्वीकारला. त्यामुळे आपल्यासारखे प्रपंचात अडकलेले जी जीव आहेत त्यांचा ते उद्धार करतायत. अनंत प्राणी उद्धरिले देशी विदेशी दया ते भजत भक्ती ध्वज दयाचा फडकत दीना दुबळ्या पालवित कामना पुरवित सकळांच्या. आणि बाबा जरी शिर्डीला असले तरी बाबांपासून हजारो योजनं लांब असणाऱ्या माणसांची सुद्धा मनोकामना बाबा पूर्ण करतात. गोमांतकस्त दोघे गृहस्थ आले साई दर्शनार्थ दोघेही साई चरणी विनटत होणे आनंदित दर्शने. गोव्यामध्ये राहणारे दोन भक्त
शिर्डीला आले आणि बाबांना नमस्कार केला त्याने. दोघे जरी बरोबर येतं साई दक्षिणा एकाशीच मागत, 15 रुपये दे मज म्हणत, तो मग देत आनंदे. दोघं जरी बाबाच्या दर्शनाला आले असते तरी बाबा एकाकडेच पैसे मागतात. काय म्हणतात, मला तू 15 रुपये दक्षिणा दे, दुसऱ्याला मागत नाही. दुजियापाशी काही न मागता आपण होणे 35 देता, साईतात का ते अभिरता अति आश्चर्यता तया ते. आता दुसऱ्याला बाबांनी काही मागितले नाही, पण दुसऱ्याने न मागताच बाबांना 35 रुपये द्यायची तयारी दाखवली. बाबा हे 35 रुपये घ्या. ते म्हणाले नको. त्यालाही आश्चर्य वाटलं, याला 15 रुपये मागतायत माझ्या मित्राला आणि मी स्वतःहून 35 रुपये द्यायला तयार झालो तरी बाबा घेत नाही. आश्चर्य वाटलं त्याला. अति आश्चर्यता तया ते ऐसे आता या समयात माधवराव हे तेथेच होते. पाहून या विषमते ते पुसती ते साईस, पुसती साई ते परिसा. माधवराव पण तिथं होते. त्यांना आश्चर्य वाटलं, एकाला 15 रुपये बाबा मागतायत आणि दुसरा 35 रुपये द्यायला स्वतःहून तयार असून बाबा त्याला नको म्हणतायत. बाबा ऐसे कसे करतात, दोघे स्नेही बरोबर येता, एकाची दक्षिणा मागून घेता, परतता देता स्वय तुझा. बाबा असं कसं, दोघेही गोव्यावरूनच आलेले, दोघंही मित्र आहेत. एका मित्राला तुम्ही स्वतः दक्षिणा मागून घेतायत 15 रुपये, दुसरा स्वतःहून 35 रुपये द्यायला तयार झाला, ती तुम्ही दक्षिणा घेत नाहीत. असं का करता? त्याला वाईट वाटेल ना. संतापाशी काही विषमता आपण होऊन एक मागता, स्वेच्छे कोणी देता पडता, दुजिरमुळ करता तयाचा. अल्पवित्ती धरता प्रीती बहुता लागी निर्लवृत्ती, असतो मी जरी आपली स्थिती ऐशी नरी ठरतो. तुम्ही त्याच्याकडे थोडेच पैसे मागता आणि जो भरपूर द्यायला आलेला आहे त्याला तुम्ही नाही म्हणून सांगता. तुमच्या जागी मी असतो ना बाबा, तर 15 रुपये देणाऱ्यापेक्षा 35 रुपये देणाऱ्याची दक्षिणा मी आधी घेतली असती, असं माधवराव म्हणतात. श्याम्या तुझला ठाऊक नाही, मी तो कोणाचे काही न घेई, येणे मागे मशीद आई ऋणमुक्त होई देणारा. अरे मी स्वतःहून कोणाला काही मागत नाही रे. ही मशीद आहे, हा दरबार आहे. त्याचं मागच्या जन्मातलं काही ऋण आहे ते त्याच्याकडनं फेडून घेत आहे. ऋणमुक्त होई देणारा. मधला काय आहे घर किंवा माझा आहे संसार, जे मधला गे वित्ताचे जरूर मी तो निर्घोर सर्वोपरी. श्याम्या, अरे मला काही घर आहे का, मुलं वाढ आहेत का, काय कुणासाठी मी पैसे मागतोय? मजला काय आहे घर किंवा माझा आहे संसार. अरे मला काय घर आहे का माझा संसार आहे, मला कशासाठी पैसे लागतात? मी तो निर्घोर सर्वापरी. अरे मला कुठल्याही प्रकारची चिंताच नाही, मी कशाला पैसे मागावे. पण त्याला ऋणातनं मुक्त करायचं आहे म्हणून त्याच्याकडनं पैसे मागतो. परी वैर ऋणा आणि हत्या कल्पांतीहीन चुकती करत्या, देवी नवसती गरजेपुरत्या मज उद्धरत्या सायास. त्याने जे काही नवस केलेले असतात, आपण ह्या जन्मामध्ये कोणाकडनं तर पैसे घेतो आणि त्याचे पैसे परत करायचे राहून जातात आणि आपल्याला मृत्यू आला तर मग आता त्याला आपण कसं देणार? मग पुढच्या जन्मी आपल्याला ते कोणत्या न कोणत्या रुपये त्याच्यासाठी खर्च करावे लागतात. समजा तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला आणि ज्याच्याकडनं तुम्ही पैसे घेतले त्याला कुत्र्याचा जन्म मिळाला, तर त्या कुत्र्यासाठी का होईना पण तुमच्या पैशातले पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे तो मागच्या जन्माचा तुमचा घेणेकरी आहे रे. त्यांनी तुम्हाला दिलं आहे ते तुम्हाला परत करायचं आहे. मग त्याला या जन्मामध्ये आपण या न त्या रूपाने परतच करत असतो, त्याच्या ऋणातनं मुक्त होत असतो. आपण कुणाशी वैर केला असेल, मग तो मनुष्य त्याच्या डोक्यामध्ये वैर धारण करून पुन्हा या जन्मामध्ये येतो आणि आपल्याशी वैर करतो. कुणाची आपण हत्या केली असेल तो या जन्मामध्ये ज्या रूपामध्ये असेल त्या रूपामध्ये आपली हत्या करायचा प्रयत्न करतो. म्हणून हत्या, वैर आणि ऋण हे फेडल्याशिवाय गत नाही.
तुम्ही या जन्मात केली एखाद्या जीवाची हत्या, तर पुढच्या जन्मात तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार. म्हणजे जे तुम्ही पेरलंय ना ते उगवणार. बरं, काही वेळेला आपण काय करतो, देवाला नवस करतो, मी तुला अमुक देईन तमुक देईन, आणि विसरून जातो. मग त्या देवतेचं ऋण राहिलेलं असतं, आपण तिला कबूल केलं असतं देतो म्हणून, आणि देत नाही. आणि मग परमात्मा तो कोणत्या न कोणत्या रूपाने आपल्याकडनं काढून घेतो. परी ऋण वैराणी हत्या कल्पांती न चुकते करत्या, देवी नवसिती गरजे पुरत्या मज उद्धरित्या सायास. तुम्हास नाही त्याची काळजी वेळेपुरती करता, जी जी अंधरुणी जो भक्ता माझे तया मी राजे सदैव. तुम्हाला त्याची काही काळजी नाही. गरजेपुरतं, जसं गरजेपुरतं आपण डॉक्टरची आठवण करतो आणि गरज संपल्यानंतर गरज सरवणे वैद्य बनवतो, तसं आपली भक्ती असते. आपल्याला संकटात पडलं की आपल्या गुरुची आठवण होते, आपल्या देवाची आठवण होते, कुलदेवतेची आठवण होते, आणि तेवढं काम झालं की पुन्हा आपण विसरून जातो. आरंभी हा किंचना तयासी 15 देतास केले नवसासे, पहिला मुशाहिरा देईन देवासी भूल तयासी पडली पुढे. हा जो 15 रुपये देणारा भक्त आहे ना, याला मी मागितले, त्याचं काय झालं होतं, याला पहिल्या नोकरी लागल्यानंतर याने देवाला नवस केला होता की पहिले आलेले 15 रुपये देवा मी तुला देईन. पण ज्या वेळेला पहिल्यांदाच त्याला 15 रुपये मिळाले त्यावेळेला तो देवाला केलेला नवस विसरून गेला. आता त्या ऋणातनं त्याला मुक्त करायचं आहे, म्हणून मी त्याच्याकडनं 15 रुपये मागतोय. पूर्वी हा दरिद्र होता, त्यावेळी त्याने देवाला नवस केला होता की मला पैसे मिळाले तर 15 रुपये तुम्हाला देईन. आता मिळाल्यानंतर विसरून गेला. आरंभी हा अकिंचना तयासी 15 देताच केले नवसाशे, पहिला मुशाहिरा येईन देवासे भूल तयासी पडली पुढे. 15चे 30 झाल्यानंतर 30चे 60चे संवर दुप्पट चौपट वाढता बसार, बळावला विसर अत्यंत. त्याला 15 रुपये मिळाले, मला देवा मला 15 रुपयाची काही एखादी नोकरी चाकरी मिळाली तर मी आलेले पहिले 15 रुपये तुला अर्पण करीन, असं म्हणाला होता. त्याला नोकरी चाकरी म्हणा, काही उद्योगधंदा मिळाला, पण तो विसरून गेला. पुढे त्याला 15चे 30 मिळायला लागले, 30चे 60 मिळायला लागले, 60चे 120 मिळायला लागले, 120चे 240 मिळायला लागले. असं त्याची बरकत वाढत गेली, पण पहिला केलेला नवस मात्र तो विसरून गेला. आणि म्हणून होता होता झाले 700 पातले येथे निज कर्मोशे, तेव्हा ते मी माझे 15 ऐसे दक्षिणा मी स्नेह मागितले. होता होता ह्याला आता 700 रुपये पगार झाला आहे. पहिल्यांदा 15 रुपये पण नव्हता, आता 700 झाला आहे. मग याचा जो नवस होता की मी पहिले आलेले जे काही पगार आहे, जे काही उत्पन्न आहे ते मी देवा तुला अर्पण करीन, त्याचं राहिलेला नवस मी आज त्याच्याकडनं फेडून घेतला. त्याला 15 रुपये मागितले. आता एक दुसरी गोठी फिरता एकदा समुद्राकाठी लागली हवेली मोठी, बैसलो ओटीवर तिच्या. हवेलीचा ब्राह्मण मालक होता कुलीन मोठा धनिक, केले स्वागत प्रेमपूर्वक यथेष्टानोदक अर्पुणी. तेथे एका पडताळापाशी स्वच्छ सुंदर जागा खाशी, दिदली मजला निजावायस निद्रामध्ये लागली. पाहून झोप लागली सुस्त, दगड सारुनी फोडली भिंत, खिसा माझा कातरा न कळत नागवले समस्त मदल्याने. जागा होता हे जव कळले, एकाएकी रडू कोसळले, रुपये 30,000 गेले, मन हळहळले अत्यंत. तो होत्या अवघ्या नोटा, होता ऐसा अवचित तोटा, भरला माझे हृदय धडका, ब्राह्मण उलटा समजावे. गोड न लागे अन्न पाणी, होणी ऐसा दिनवाणी, 15 दिवस तेच ठिकाणी राहिलो बैसून ओटीवर. 15वा दिवस समता सवाल करीत रस्त्याने फिरता, फकीरी काला अवचिता मज रडताना पाहिले. उसे तोमत दुःखाचे कारण केले म्या ते समस्त निवेदन, तो म्हणे हे होईल निवारण, करशील सांगेन मी तैसे. फकीर एक तुझं सांगेन देईन त्याचे ठाव ठिकाणा, तया लागे जाई तू शरण, तो तुझं देईल धन तुझे. परी मी सांगे ते आचरेवर्त इच्छा, इच्छितार्थ प्राप्ती प्रीत्यर्थ, त्याग तुझा आवडता पदार्थ, देणे तव कार्यार्थ साधेल. आता तुला एक गोष्ट सांगतो. फिरता फिरता एकदा समुद्रकाठी एक हवेली दिसली. त्या हवेलीच्या कट्ट्यावर बसलो.
हवेलीचा मालक एक ब्राह्मण होता, कुलीन होता, धनिक होता. त्याने प्रेमपूर्वक माझं स्वागत केलं. मला यथेष्ट अन्नोदक दिलं. तिथेच एका फडताळापाशी स्वच्छ सुंदर जागा होती, तिथे मला विश्रांतीला जागा दिली. मला गाढ झोप लागलेली असं पाहून त्याने माझा खिसा कापला. जागावून पाहतो तर माझं मन हळहळलं, कारण माझ्या खिशातले 30,000 रुपये गेले होते. रुपये 30,000 गेले, मन हळहळले अत्यंत. त्या सगळ्या नोटा होत्या. अशा माझ्या खिशातनं 30,000 रुपयाच्या नोटा गेल्यानंतर माझं मन हळहळलं. आता ज्याने त्या नोटा चोरल्या होत्या तोच मला येऊन उलटा समजवतोय, जाऊ द्यावं, जायचं नशिबात असेल तर गेला असेल. पण मला काय अन्न पाणी गोड लागेल. मी तिथे त्या कट्ट्यावरच बसून राहिलो 15 दिवस. तेवढ्यात तिकडे एक फकीर चालला होता. माझं दुःख पाहून तो माझ्याजवळ आला आणि त्याला मी माझं दुःख सांगितलं. फकीर म्हणाला, मी तुला एक ठिकाण सांगेल, तिथे तू गेलास तर तुझं धन तुला परत मिळेल. पण मी सांगतो ते एक गोष्ट तुला करावी लागेल. काय करावं लागेल? तुला इच्छित प्राप्त होण्यासाठी, म्हणजे तुझे गेलेले पैसे तुला परत मिळावेत अशी तुझी इच्छा आहे, त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल? तुझा एखादा आवडता पदार्थ, त्याचा त्याग तुला करावा लागेल. त्याग तुझा आवडता पदार्थ तेणे तव कार्यार्थ साधेला. ऐसे करता फकीर भेटला, पैका माझा मजला मिळाला. मग मी तो वाडा सोडेला, किनारा धरिला पुरत. मार्ग क्रमता लावली लागले नाव, होईन तेथे मज शिरकावा. तो एका शिपाई सुसव, देई मज ठाव नावेत. लागोनी सुदैवाचा वारा, आली नाव ते परतीला. गाडी बसलो आलो जव घरा, दिसली या नेत्रा मशीद माये. आणि मग म्हणाले, असं करताना मग मी माझा इच्छित पदार्थ सोडला, आवडता पदार्थ सोडला. मला तो फकीर भेटला आणि त्याने माझे गेलेले सगळे पैसे मला परत दिले. मग मी तो वाडा सोडला. पूर्वीसारखं समुद्र किनाऱ्याला आलो. ऐसे करता फकीर भेटला, माझा मज मिळाला, पैका माझा मज मिळाला. मग मी तो वाडा सोडला, किनारा धरला पुरवत. मार्ग क्रमिता लागली नाव, होईन तेथे मज शिरकावं. तो एक शिपाई सुसव, देई मज ठाव नावेत. तेवढ्यात एक नाव लागली समुद्र किनाऱ्याला. मी नावेत बसायला लागलो, पण मला काही नावेत जागा मिळेना. तेव्हा एक सुंदर असा स्वभाव असणारा एक शिपाई त्या ठिकाणी आला. त्यांनी मला नावेत बसण्याची व्यवस्था केली. सुदैवाचा वाराही लागला, कारण नावेला वारा पाहिजे इच्छित ठिकाणी जायला. वाराही अनुकूल असा लागला आणि परत येण्याला माझी गाडी आली. पाहतो तर काय, या नेत्राला ही मशीद दिसली. मला म्हणाले, मशीद माये, येथे बाबांची गोष्ट ठरली. पुढे श्यामाशी आज्ञा झाली, घेऊन जाई पाहुणे मंडळी, जीव घेऊ त्या घाली घरास. एवढी गोष्ट बाबाने सांगितली. त्या कशासाठी सांगितली त्याचं रहस्य उलगडा नंतर कदाचित होईल. पण बाबाने ही गोष्ट सांगितली आणि सांगितलं, यांना आपल्या घरी घेऊन जा, श्यामा यांना तुमच्या घरी घेऊन जा जेवायला. येथे बाबांची गोष्ट ठरली. पुढे श्यामाशी आज्ञा झाली, घेऊन जाई पाहुणे मंडळी, जेवू त्या घाली घरासे. असो पुढे पात्रे वाढली, माधवरावास आज्ञा जिज्ञासा झाली. पाहुण्याला गे पृच्छा केली, गोष्ट ती पटली की धुवा. पाहू जाता वास्तविकता, साईबाबा इथे स्थायिक नाही, समुद्र नाव नाविक, तया हे ठाऊक केव्हा आहे. काहीचा ब्राह्मण काही त्यावेळी जन्म गेला, वृक्षाचे तरी कोठून एवढी संपत्ती आणली, जी मग चोरली चोराने. घरी घेऊन गेले शामराव त्या दोघांना. आणि त्यांनी विचारलं, बाबाने आज ही गोष्ट का सांगितली असेल? बाबा स्वतः तर शिर्डी सोडून कुठे गेले नाही. ते म्हणतात, मी गेलो होतो एका ब्राह्मणाच्या घरी थांबलो, त्या ठिकाणी मी तिथंच राहिलो, त्याने मला जेवायला दिलं, खायला दिलं, झोपलो. नंतर त्यांनी माझ्या खिशातले 30,000 रुपये चोरले. नंतर एका फकीराने सांगितलं, तुला आवडता पदार्थ असेल तर तो सोड, म्हणजे तुझे गेलेले पैसे परत मिळतील. आणि मग मी नावेत आलो आणि इथे द्वारका माईजवळ आलो, या मशीद माईजवळ आलो असं म्हणतात. पण खरं सांगू का म्हणाले, बाबा शिर्डी सोडून कुठे गेलेच नाही. आणि ही गोष्ट त्यांनी का सांगितली असेल ती मला कळत नाही, असं त्या आलेल्या दोन्ही पाहुण्याला शामराव सांगताय.
कैचा ब्राह्मण कैची हवेली जन्म गेला वृक्षाचे तले कोठून एवढी संपत्ती आणली जी मग चोरली चोराने म्हणून ही गोष्ट निवेदली तीही तुम्हा येताच आरंभिली नेहमीशी तुम्हा सपटवली घडलेली पूर्वकथा वाटे घडलेली पूर्वकथा तेव्हा पाहुणाहून सद्विध म्हणाले साई आहे सर्वविदा परब्रह्मावतार निर्द्वंद्व अद्वैता भेद व्यापक. तेव्हा पाहुणे म्हणाले बरोबर आहे, बाबांनी जी कथा सांगितली ना ती तशीच्या तशी घडलेली आहे. कशी घडलेली आहे? बाबा सर्वज्ञ आहेत म्हणाले. बाबांना कुठे काय चाललंय ते शिर्डीमध्ये बसून बाबांना कळतंय म्हणाले सगळे. तयानी जी कथीली कथा अक्षरे अक्षर ती आमचीच कथा चला हे गोड भोजन सरता सांगतो सविस्तर तुम्हाला. म्हणाले ती गोष्ट दुसऱ्या कोणाची नाही आमचीच आहे म्हणाले. माझ्या गावातच घडलेली गोष्ट आहे. आता जेवण झालं की मी तुम्हाला शांतपणाने ही कथा सांगतो असं तो पाहुणा म्हणाला. बाबा जे जे बोलून गेले ते सवे ते सर्वची की घडलेले ओळख नसता त्या कैसे कळले म्हणून न सगळ्या घटित. आता आमच्या बाबतीत घडलेली घटना बाबांना कशी कळली याचंच आम्हाला आश्चर्य वाटत होतं म्हणून आम्ही काही बोललो नाही म्हणाले. असो पुरे होता भोजन माधवरावचा वर्तमान चालले असता तांबूल तरुण कथा निर्गुण आरंभले. वदे दोघा माझी लेख घाटचे माझा मूळ मुलक परी त्या समुद्रपट्टीचा रेख होता अन्नोदक संबंध. म्हणाल मी घाटावर राहणारच पण अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा. अन्नोदकाचा जिथे ऋणांबंध असेल तिथे जावं लागतं म्हणाले. तदर्थ गेलो गोमांतकात नोकरी मिळवावी आले मनात आरा दिला तर पीडित दत्त न वसिला अत्यादरे. आणि मग आपल्याला कुठेतरी अन्न मिळावं म्हणून मी नोकरीच्या शोधामध्ये गोव्यामध्ये गेलो. त्या ठिकाणी मला नोकरी मिळावी म्हणून मी दत्ताला प्रार्थना केली, दत्ताला नवस केलं. देवा कुटुंब रक्षणार्थ नोकरी करणे आहे प्राप्त तरी होऊनी प्रभावंत देई ती लागत पायास. मग मी दत्ताला प्रार्थना केली की दत्त महाराज माझ्या कुटुंबाच्या चरितार्थ पोषणासाठी मला चरितार्थ चालवता यावा यासाठी मला नोकरी पाहिजे आणि ती तुम्ही द्या. आद्य प्रवृत्ती अल्पावकाशी जरी तू निजब्री द्राक्षे प्राप्ती जरी जी होईल प्रथम मासे समग्र तुझे अर्पिण. देवा तुझी सत्ता अपरंपार आहे, ह्या संबंध विश्वावर तुझी सत्ता आहे. तुझ्या कृपेने मला जर नोकरी लागली तर पहिला पगार मी तुला देईन असा मी नवस केला होता दत्ताला. भाग्य दत्त प्रसन्न झाला, अल्पावकाशी नवस पावला. ₹15 पगार मधला मिळू लागला आरंभी. पुढे साईबाबांनी वर्णिली तशीच माझी बढती झाली. सै नवसाची समोर बुजाली ती मदतीतली रीती. आणि मी मात्र त्या कामाच्या गडबडीत पुन्हा केलेला नवस विसरून गेला. मला आता ₹700 पगार आहे पण पहिला पगार ₹15 मी दत्ताला द्यायचा कबूल केला होता ते देणं मात्र राहून गेलं. आत्ता बाबांनी मला आठवण केली आणि माझ्याकडनं ₹15 मागितले. म्हणाले की मी जे कबूल केले होते ते मला दे असं बाबा म्हणाले. कोणास वाटेल घेतली दक्षिणा दक्षिणानवी फेडले ऋणा ते दिले नेविषय मध स्मरणा अत्यंत पुराण्या नवसाचे. त्यांनी मला दक्षिणा नाही मागितली, मी दत्ताला केलेल्या नवसातनं त्यांनी मला मुक्त केलं. तात्पर्य साई द्रव्यन घे याचित भक्तांसे हे याचून देत अर्था नित्यानर्थ मानित भक्तान पाडित तन्मोहे. माळसापतीसारखा भक्त सदा साईपदी अनुक्त जरी संकटे चालू विचारतात तया नलव अर्थ जोडू दे. माळसापती तो बाबांचा भक्त होता, त्याला प्रपंच चालवताना अनेक संकटे यायची पण बाबाने त्याला पैशाच्या मागे लागू दिलं नाही. स्वयं साई लोका अनेकदा दक्षिणाविषयी आलेली संपदा वाटी परी कवर कदा देईन अपदग्रस्त त्या. आता बाबांकडे आलेले पैसे बाबा लोकाला वाटत पण म्हाळसापतीला कधी त्यांनी दिले नाही. तोही मोठा बाणेदार जरी साई ऐसा उदारक कधी तिने बसला कर याचनातच प्रभूने. तोही मोठा सत्वाचा होता. बाबा सगळ्यांना जरी देत असले तरी तो मनात काय विचार करायचा, जोपर्यंत बाबांच्या मनात मला पैसे द्यावे असे येत नाही तोपर्यंत मी बाबांना पैसे मागणार नाही.
कधी न तेणे पसरला कर याचनात पर होणे. सांपत्तिक स्थिती निकृष्ट परिवैराग्याती उत्कृष्ट वेठी बिगारीचे कष्ट अल्पसंतुष्ट सर्वदा. सांपत्तिक स्थिती त्याची अत्यंत कनिष्ठ होते, पण वैराग्य होतं. काही वेळेला त्याला बिगारीची कामही करावी लागायची, पण तो संतुष्ट होता. एकदा एक दयाळू व्यापारी हंसराजा अभिधारी माणसापरीस काहीतरी द्यावेसे अंतरी वाटले. पाहून गरिबाचा संसार करावा, शक्यतो उपकार लावावा, काही हातभार सहज विचार हा स्फुरला. ऐशी जरी तयाची अवस्था इतर कोणीही होऊ द्या, देऊ जाता तेही नावडे. साई नाथा द्रव्य उदासना आवडे. मग तो व्यापारी काय करी द्रवूने, त्या भक्तार्थांतरी दोघे संशय असतात. दरबारी द्रव्य साकार सारी त्या करा. होऊन अतिविनित माळसापती करीते परत, म्हणे साईचे आज्ञे विदित मजला न करत स्वीकार. एकदा एक दयाळू व्यापारी होता हंसराज म्हणून. त्याला ही माळसापतीची जी चाललेली प्रपंचाची ओढाताण आहे ती पाहवली नाही, आणि त्याला असं वाटलं आपण माळसापतीला काहीतरी द्यावं, म्हणून बाबांच्या लेखतच तो माळसापतीला काही द्रव्य द्यायला लागला. तेव्हा माळसापती म्हणाला, जोपर्यंत बाबा आज्ञा करत नाहीत तोपर्यंत मी तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. पाहुनी गरिबीचा संसार करावा, शक्यतो उपकार लावा, काही हातभार सहज विचार हा स्फुरला. ऐशी जरी दयाची अवस्था इतर कोणीही हो देऊ जाता, तेही नावडे. साईनाथा द्रव्य उदास आवडे. मग तो व्यापारी काय करीत राहून त्या भक्तार्थांतरी दोघे समक्ष असता. दरबारी द्रव्य सारी त्याकडे. होऊन अतिविनित माळसापती करीते परत, म्हणे साईचे आज्ञे विदित मजला न करवत स्वीकार. भक्त नव्हता हा पैशाचा, मोठा भुकेला परमार्थाचा, पदी विनटला काया वाचा, प्रेमळ मनाचा निस्वार्थी. हा माळसाकांत कसा होता? भक्त नव्हता पैशाचा, म्हणजे तो भक्त पैशाच्या मागे धावणारा नव्हता. भक्त नव्हता हा पैशाचा, मोठा भुकेला परमार्थाचा. त्याला परमार्थ महत्त्वाचा वाटत होता. पैसा महत्त्वाचा का परमार्थ महत्त्वाचा? त्याला पैसा महत्त्वाचा वाटत नव्हता, त्याला परमार्थ महत्त्वाचा वाटत होता. मोठा भुकेला परमार्थाचा, पदी विनटला काया वाचा, प्रेमळ मनाचा निस्वार्थी. तो बाबांच्या सेवेमध्ये तन मन धनाने बाबांची सेवा करत असायचा. मनाने प्रेमळ होता, निस्वार्थ होता. हंसराज साई ते विनवी साई, एका कवडीस नशिवी, पदे सद्भग मदभक्ताही द्रव्य न बोलवी, वित्ताच्या वैभवी न गवे तो. हंसराज म्हणतो, बाबा त्याला मी पैसे देतो तरी तो घेत नाही. बाबा म्हणाले, माझे भक्त असेच आहेत, त्याच्या मागे लागत नाहीत म्हणाले. वदे मदभक्ताही द्रव्य न भुलवी. माझा भक्त सुद्धा द्रव्याच्या आशेने वाटेल ती कामं करणार नाही, वाटेल त्याचे पैसे नाही म्हणाले. मला जे पैसे मिळायचे ना ते कष्टाने मिळू देत, अशी त्याची भावना होती. वित्ताच्या वैभवी न गवे तो. पुढे मग तो दुसरा पाहुणा, म्हणे माझ्याही पटल्या कोणा परिस्था करतो, समग्र कथना येईल श्रवणा उल्हासा. 35 वर्षाचा माझा ब्राह्मण निरालस आणि विश्वासपूर्ण, दुर्दैव बुद्धीवरून सोन करीतो हरण मम ठेवा. माझ्या घराच्या भिंतीत फडताळ आहे बसल्यात, तेथील चिरा सारुण्य अलगत पाडे नकळत छिद्रतया. बाबावर जे फडताळ बसले त्या सीची त्याने छिद्र वाढले, तदर्थ भिंतीची चिरे काढले, सर्व ठेवले निजेले ठेवून. हो म्हणाले, माझ्या घरामध्ये. तो म्हटला, दुसरं जी बाबाने गोष्ट सांगितली ना, मी असं गेलो त्यांनी माझे 30,000 चोरले, ते म्हणले माझ्या बाबतीत घडलेली घटना आहे. माझ्या घरामध्ये भिंतीत एक कपाट आहे, फडताळ म्हणतात त्याला. भिंतीतल्या कपाटाला फडताळ असं म्हणतात. तर ते माझं भिंतीतले कपाट होतं, त्याच्यामध्ये मी पैसे ठेवले. ते माझ्या शेजाऱ्याने काय केलं, त्याच्या बाजूने भिंत फोडली आणि माझ्या तिजोरी कपाटात ठेवलेले, फडताळात ठेवलेले पैसे त्यांनी चोरून नेले. बाबावर जे फडताळ भरले तर अशीच त्याने छिद्र पाडले, तदर्थ भिंतीचे चिरे काढले, सर्व निजेले ठेवणे. पुढे बाबा अनेक बदले, रुपये माझे चोरून नेले, तेही अवघे सत्यत्वे भरले. पुढके नेले नोटांचे 30,000ची त्याची किंमत नकळे. बाबांस कैसे अवगत श्रम संपादित, जाता वित्त बसलो मी रडत हरणशी.
आणि त्याने माझ्या कपाटातनं 30,000 रुपयाचं नोटाचं बंडल चोरलं. बाबाने बरोबर 30,000 रुपये सांगितले. मग मला रडू आलं की एवढे कष्टाने मिळालेले पैसे गेले म्हणून. शोध लाविता थकली मती न कळे कैसी करावे गती. 15 दिवस चिंतावरती पडलो निर्गती लागेना. एके दिवशी ओटीवर बसलो असता ती दिलगीर वाटेन चाललाय फकीर. सवाल करीत करीत पाहून मज खिन्न वदना फकीर. पुसे खेदाची कारण मग मी करता साध्यंतर वेदन. सांगे निवारण तो मज. आणि मी माझ्या कट्ट्यावर बसलो होतो, सचिंत होतो. माझे गेलेले पैसे कसे परत मिळतील याच्या विचारात होतो. तेवढ्यात एक फकीर दारावरनं जाताना मला दिसला. त्याने माझं मुखकमल कोमेजलेलं पाहिलं, माझ्या चेहऱ्यावरचं दुःख पाहिलं आणि मला विचारलं, का रे बाबा एवढा का दुःखी आहे. पाहून मज खिन्न वदना फकीर. पुसे खेदाचे कारण मग मी करता साध्यंतर वेदन. सांगे निवारण तो मज. कोपरगाव तालुक्यात शिर्डी नामक एक गावास. करी साई अवलिया वास. करी तयास तू नवस. कोपरगावामध्ये शिर्डी नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी साईबाबा म्हणून एक संत सत्पुरुष आहेत. त्यांना तू नवस कर. आवड तुझी दयावर तयाचे. सेवन वर्ज कर. दर्शन तुमचे होईल तोर. वर्जले साचार वद तया. तू बाबांना नवस कर. बाबा तुमची गाठ पडेल बरे. मी माझा आवडता पदार्थ सोडीन असा नवस कर म्हणाले. तुझी आवड तुझी दयावर तयाचे. सेवन वर्ज कर. दर्शन तुमचे होई तोर. वर्जले साचार वद तया. ऐसे मज फकीर कथिता. अन्न वर्जले क्षण लागता. वदलो बाबा चोरी मिळता. दर्शन होता सेविन ते. मग मी त्यांना नवस केला बाबांना की बाबा माझे पैसे जे चोरीला गेले ते मला मिळावेत आणि ते मिळाले की मी तुमच्या दर्शनाला येईन. आणि मी जो पदार्थ सोडलेला आहे मला आवडता पदार्थ तो माझे चोरीचे पैसे मिळाले की मी तो ग्रहण करीन. बाबा चोरी मिळता दर्शन होता सेवेन ते. पुढे एकची पंधरवडा गेला नकळे काय आले म्हणाला. ब्राह्मण आपणहून आला ठेवा दिला मज माझा. म्हणे माझी बुद्धी चढली देणे हे ऐसी कृती घडली. आता पायी ठेविली डोई क्षमा केली ऐसे वदा. मग ज्याने माझे पैसे चोरले तो शेजारचा ब्राह्मण होता. तो आला. त्याने माझे 30,000 रुपये दिले आणि मला सांगितले की माझी बुद्धी चढली. मी खरं चांगल्या विचाराचा मनुष्य, पण माझी बुद्धी विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाळ जवळ आला की माणसाची बुद्धी फिरते तशी माझी बुद्धी चढली म्हणाले. मला तुमच्या धनाचा लोभ झाला आणि मी माझ्या भिंतीतनं भोग वाढवून तुमच्या तिजोरीतले पैसे चोरून घेतले आणि पुन्हा पहिल्यासारखी भिंत केली. त्यामुळे तुमच्या ते लक्षात आलं नाही. पण मला आता क्षमा करा. हे तुमचे 30,000 रुपये तुम्ही घेऊन टाका आणि मला क्षमा केली असं बोला. क्षमा मी केली ऐसे वदा. सो पुढे झाले गोड. साई दर्शनी देऊ दिली आवड. तेही आज पुरविले कोड. धन्य जोड भाग्याचे. आता खिन्न दुःखी संकटी बसलो असता आपले ओटे. आला जो मम सांत्वनासाठी. पुनरुपी भेटीन दयाचे. दया माझी कळकळ पोटे. जेणे कथली साईची कोठे. तेणे दाविली शिर्डी बोटी. पुनरुपी भेटीन दयाचे. दयाची मजावचित गाठी. सवाल घालीत आला जो वाकडे. नवस करून गेला शेवटी. पुनरुपी भेटीन दयाचे. तोच फकीर वाटे साचा. साईचा अवलिया तुमचा. लाभ आमान निजदर्शनाचा. द्यावया लाचावला स्वय. अरे जो फकीर आला होता ना मला सांगायला तोच तेच हे साईबाबा आहे. मला दर्शनाला यावं, त्यांच्या बाबांच्या दर्शनाला यावं म्हणून त्यांनी केली लीला आहे का काय असं वाटायला लागलं म्हणाले. कोणी काही घेऊ लाचावती मज या दर्शनी. इच्छा नव्हती फकीर आरंभी करी प्रवृत्ती. वित्त प्राप्ती प्रित्यर्थ. तेही वित्त दयाच्या नवसे प्राप्त झाले अप्रयासे. तो काय माझ्या या 35 लाचाव्यायसे न घडेचं. ज्याने मला 30,000 रुपये परत केले, माझे चोरीला गेलेले ज्याने मला 30,000 रुपये परत केले त्याला माझ्या 35 रुपयाची काय म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं मन कसे गुंतले असेल. जो मला 35,000 रुपये देतो तो माझ्याकडनं 35 रुपयाची अपेक्षा कशी करेल. मी द्यायला लागलो तरी बाबा म्हणले नको.
तेही वित्ततयाच्या नवसे प्राप्त झाल्या प्रयासे तो काय माझे पस्तीसे लाचावे ऐसे न घडीत उलट आम्ही अज्ञान नरा आम्हा कराव्या परमार्थ तत्पर आमच्या कल्याणी झटी निरंतर आणि वाटेवरी आमिषे त्यांनी मला माझ्या सर्व कर्माची जाणीव करून दिली आणि बाबा पैशासाठी भुकलेले नाहीत हे मला कळलं. एतदर्थ जे हा अवतार ना तो आम्ही अभक्त पामरा काय होता कायचा अभाव पार करा की विचार स्वस्तपणे. त्या फकीरांनी जर मला हा बाबाचा पत्ता दिला नसता तर मी बाबांच्या दर्शनाला कसा आलो असतो. त्यांनीच माझे गेलेले 30,000 रुपये पण दिले आणि आपला पत्ता पण मला सांगितला. असो चोरी मिळाल्यावर झाला मज जो हर्ष फार परिणामे पडला नवसाचा विसर मोह दुर्धर वित्ताचा. म्हणले चोरी झालेले पैसे मिळाले तरी मला जो पत्ता बाबाने दिला होता शिर्डीचा ते मात्र मी विसरून गेलो की आता ज्याच्या कृपेने मला मिळालं आहे त्याला भेटायला जावं त्या फकीराला असं म्हटलं. पण मला काही ते जमलं नाही. म्हणजे एकदा पैसे मिळाल्यानंतर मला त्याचा विसर पडला. पुढे पहा एक दिवस आला कुलाब्याच्या बाजूस स्वप्ने पाहिले मी साईसा तैसा शिर्डीस निघालो समर्थ कथेला निज प्रवास नाही नावे चढावायचे शिपायने करता प्रयास चुकला असायचे सत्य या तो सवे माझ्या अडचणी पाहतो जेव्हा नावेच्या ठिकाणी खरीच एक शिपाई कोणी करी मंदरणी माझ्यासाठी तेव्हाच नावेचा अधिकारी आरंभी जरी मज धिकारी देऊने मज वाव नावेवरी केले आभारी मदतीने. पहिल्यांदा तो नावेतला अधिकारी मला नावेत घ्यायला तयार नव्हता. पण एका शिपाईने मला घेण्याची विनंती केल्यानंतर मात्र त्या नावेतल्या अधिकाऱ्याने मला नावेत घेतलं. शिपाई अगदी अनोळखी म्हणे याची माझी ओळखी म्हणून आम्हा कोणी न रोखी बैसलो सुखी नावेत. बरं जो शिपाई माझ्यासाठी सांगत होता ह्याला नावेत घ्या म्हणून आणि सांगतो हा माणूस माझ्या ओळखीचा आहे त्याला नावेत घ्या. आता वास्तविकता मी त्या शिपायाला ओळखत नव्हतो. ते शिपाई म्हणजे दुसरी तिसरीकडून नसून बाबाने शिपायाचं रूप घेतलं होतं. ऐशी ही नावेची वार्ता तैशीची शिपायाची कथा आम्हा संबंधे घडली असता घेते निज माथा साई हे पाहून ऐशी अद्भुत स्थिती कुंठित होते माझी मती वाटेमध्ये चिंबोत जगती भरले असते हे साई. आणि ही सगळी कथा बाबाने स्वतःबाबत घडली असं जरी सांगितलं असलं तर ही सगळी कथा माझ्याबाबत घडलेली आहे आणि माझ्या जीवनामध्ये घडलेली इत्यंभूत बातमी इत्यंभूत कथा बाबांना अवगत आहे आणि बाबाच अनेक रूपाने मला अनेक वेळा भेटलेले आहेत. पाहून ऐशी अद्भुत स्थिती कुंठित होते माझी मती वाटे मज इत्यंभूत जगती भरले असते हे साई नाही अणु रेणुकृती जागा यांच्या विणरीती आम्हास जैसी दिली प्रती प्रचिती त्रासी दिली तैशीच. म्हणून अणुरेणूमध्ये भरून राहिलेले आहेत बाबा याची प्रचिती आम्हाला मिळाली. अशीच प्रचिती बाबाने सर्वांना द्यावी. राहिलेल्या कथा भगवान आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सख्य दातार जीवा चरण रजतळी यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून आनंद स्वस्वरूपी राहे दंग
मुमुक्षु जन गावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग आरती साई बाबा। जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव, दाविसी दया घना ऐशी तुझी ही माव, तुझी ही माव आरती साई बाबा। तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा आरती साई बाबा। कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर आरती साई बाबा। आठा दिसा गुरुवारी भक्त करीती वारी, प्रभुपद पहावया भव भय निवारी, भय निवारी आरती साई बाबा। माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा, मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा आरती साई बाबा। इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख, पादावे माधवाया सांभाळा आपुले भाक, आपुले भाक आरती साई बाबा। आरती साई बाबा सुखदाता जीवा, चरण रजतळी यावा दासा विसावा, भक्त विसावा आरती साई बाबा। झालेलं रांगण वंदन चरणा डोळ्याने पाहिणे रूप तुझे, प्रेमे आरंगेन आनंद पूजन भावे वाढे म्हणे नमा तुम्ही माता। तुम्हें विद्याधरण तुम्हें विद्याधरण देव तवे सर्व देव कायेन वाचा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे। साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्वर्णो वा सर्वनीर्वेतमसारासन्नाथवेदनानां, या कुन्देन्दुतुषारहरधरा, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डवन्दितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहामोकं करोति वाचालम्, पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आपण साई सच्चरित्र हेमाडपंत रचित साई चरित्र याचं चिंतन करतोय। आता आपला चाललाय अध्याय 36वा। ओवी क्रमांक 118। अगाध अगम्य साई लीला, सीमा नाही उपकाराला, वाटे तुम्हावरून दयाळा, ओवाळावा हा देह। बाबा, आपल्या लीला इतक्या अगम्य आहे की आम्ही आमचा देहाची कुरवंडी केली तरी सुद्धा ती थोडीच आहे।
असो आता एका कथांतर सावधान होनी क्षणभर साईमुखी बदले जे अक्षर ते तो निर्धार ब्रह्मलेख. जसा ब्रह्मदेवाने लिहिलेलं एक अक्षरही खोटं होत नाही. होणारे ते नटळे जरी दया ब्रह्मा असे आडवास म्हटलं. म्हणजे जे घडायचं ते घडणार, ते ब्रह्मलिखित आहे असं वाटतं. तसं बाबांच्या मुखातनं बाहेर पडणारा शब्द हाही ब्रह्मलिखित आहे. ब्रह्मलिखित आहे म्हणजे बाबा जसं म्हणतील तसंच पुढे घडणार. ते तो निर्धार ब्रह्मलेख. सखाराम औरंगाबाद निवासस्थान सोलापूर शहर पुत्र संतानाला गे आतुर पातले कलत्र शिर्डी. सोलापूरचे राहणारे सखाराम औरंगाबादकर यांना संतती प्राप्त व्हावी अशी इच्छा होती आणि ते शिर्डीला बाबांच्या दर्शनाला आले. सवे घेऊन सापत्न पुत्र आली सत्पात्र दर्शना. सावत्र मुलाला ते बरोबर घेऊन आलेले. 27 वर्षे नाता गेली परी न संतान वार्ता थकली देवी देवदेवी नवस्था निराळ झाली चिंता झाली. आता ह्या स्त्रीला स्वतःचं मूलबाळ काही नव्हतं, सावत्र मूल होतं, ती बरोबर घेऊन आली. प्रपंचाला 27 वर्ष होऊन गेली आता, पण अजून काही संततीची चिन्ह दिसत नव्हती. असो ती ऐसी सुवासिनी हेतो धरून बाबांचे दर्शनी आली. ऐसी शिर्डीला कोणी विचार मनी उद्भवला. बाबा सदा भक्त जनवेष्टित कैसे मन सापडते निवांत कैसे कथी जेल माझे रुद्र म्हणून सचिंत झाली. आता ती आली बाबाच्या दर्शनी, आपलं गाऱ्हाणं बाबांच्या कानावर घालावं म्हणून आली. पण स्त्री सुलभ लज्जा असते. काही वेळेला असं वाटतं बायकांना की आपल्या मनातलं सगळ्यांनी ऐकू नये, कुणी ऐकावं, फक्त बाबाने ऐकावं. आपलं गारणं कुणी ऐकावं बाबाने, मग बाकीच्या कोणी ते ऐकू नये. आपलं दुःख फक्त बाबाने ऐकावं असं तिला वाटतं. आणि इतका गराडा बाबांच्या भोवती आहे भक्तांचा की निवांतपणा मिळणं कठीण आहे. कैसे मज सापडती निवांत कैसे कथी जेल माझे रुद्र म्हणून सचिंत झाली. उघडी मशीद उघडे अंगण बाबा होती सदा भक्तगण कैसा मिळेल निवांत क्षण आर्त निवेदन व्हावया. विचार केला ही मशीद सुद्धा उघडी आहे आणि इथं आडोसा काही नाही. आता कुठे मी बाबांना एकांतात सांगू की बाबा माझं दुःख काय आहे. ती आणि तिचा सुत नामदयाचे विश्वनाथ राहिले. 2 महिनेपर्यंत सेवा करीत बाबाची. 2 महिने तिने बाबांची सेवा केली. एकदा माधवरावा विनवणी विश्वनाथ तो कोणी बाबापाशी नाही पाहुणे करीती कामिनी परीसा तुम्ही तरी पाहून अवसर माझ्या मनीचे अर्ध पाहून बाबा शांत स्थिर झाला की कानावर तयाचे. मग तिने माधवरावाने विनंती केली की बाबा एकांतात असताना माझं गाऱ्हाण निदान तुम्ही तरी बाबांच्या कानावर घाला. तेही जेव्हाच ते ऐकले नाही भक्त परिवारे भिडले तेव्हाच की हे सांगावले कोणी नाही ऐकले जायचे. बाबांच्या आजूबाजूला कोणी भक्त नसतील अशा वेळेला तुम्ही माझं गाऱ्हाणं बाबांच्या कानावर घाला, जे बाकी कोणी ऐकता उपयोगी नाही. माधवराव प्रत्युत्तर करते मशीद ही तो कधी न रीती कोणी ना कोणी दर्शनार्थी येतं की असते निरंतरी. माधवराव म्हणाले ताई खरं आहे, पण मशिदी कशी आहे कायम भरलेली असते. कोणी ना कोणीतरी आपलं गाऱ्हाणं गायला बाबांजवळ आलेलं असतं, कोणी दर्शनाच्या इच्छेने आलेलं असतं, कोणी आशीर्वाद मिळावा म्हणून आलेलं असतं. निवांतपणा नसतोच. साईचा हा दरबार खुला येथे मज्जाव नाही कोणाला तथापि ठेवतो सांगून तुझला आणखी खुलासा हा द्याने प्रयत्न करणे माझे काम यशदाता मंगलधामा अंत्य तो येईल आराम चिंतेचा उपशम होईल. प्रयत्न करणं मानवाच्या हातात. मनुष्याने प्रयत्न करावा. यश अपयश ते भगवंताचं आहे. त्याच्या मनात आलं तर आपल्या कामाला यश देईल, पण प्रयत्न सोडू नये.
तू मात्र बैस हाती घेऊन हाती नारळ एक आणि उद्बत्ती सभामंडपे दगडावरती बाबा जीव बसती रे. हे बघ, तू हातावर एक नारळ घे, एक उद्बत्ती घे. बाबा ज्यावेळेला जेवायला बसतील त्यावेळेला तू समोर ये. मग मी भोजन झाल्यावरती पाहिन जेव्हा आनंदित वृत्ती खुणा विनती तुझवरती तेव्हाच वरती यावे. पण बाबांचं जेवण झाल्यानंतर ते आनंदात आहेत असं पाहून मी तुला खूण करीन, मग तू वरती ये. असो ऐसे करता करता प्राप्त घडीचा योग येता एकदा बाय साईचे भोजन उरता उरकता पातली अवचिता ती संगे साई आपले हस्त धुता माधवराव वस्त्राने पुसरा आनंद वृत्तीमध्ये असतात ते काय करतात पहावे. एकदा साईबाबांचं जेवण झालं, हात धुतले बाबाने आणि माधवरावाच्या जवळ वस्त्राला ते हात पुसतायत. माधवरावाने पाहिलं की बाबांचं आता चित्त प्रसन्न आहे, आता आपण सांगावं बाबांना. प्रेमोल्लासे माधवरावांचा बाबा तो घेती गालगुच्चा ऐसे संधीचा देवभक्तांचा संवाद वाचा प्रेमाचा माधवराव विनय संपन्न परिरागाचा वाणुना विनोद म्हणती बाबा लागून हे काय लक्षण बरे का नलगे देवा ऐसा खटाळ गालगुच्चे दोघी प्रवळ आम्ही काय तुझे ओशाळ सलगीचे पण हे काय. तो बाबा प्रत्युत्तर देत कधी अवघ्या 72 पिढीत लाविला रे म्या तुझा हात असे का स्मरत पहाव रे. बाबाने माधवरावांचा गालगुच्चा घेतला. बाबा माझा गालगुच्चा काय घेता. अरे म्हणे विचार कर, तुझ्या गेल्या 32 पिढीत मी तुला हात लावलाय का. तव बोलती माधवराव हा पाहिजे ऐसा देव देईल जो बुके सदैव मिठाई अभिनव खावया नलगे आम्हा तुझा मान अथवा स्वर्गलोकीचे विमान जागो तुझे पायी नाम इतके जाण दे देवा. मला स्वर्ग नको, काही भोग नको, मला काही ऐश्वर नको, आम्हाला काय दे बाबा, तुझी चरणसेवा दे, बाकी आम्हाला दुसरं काही मागणं नाही. संतांच्याजवळ दुसरं काय मागायचं आहे. तुझी चरणसेवा पांडुरंगा, काय मागायचं आहे. संतांच्या दरबारात आपण जाऊन काय मागणार. देवा जन्मोजन्मी तुझा दास, देवा जन्मोजन्मी तुझा दास म्हणून आम्हाला जन्माला घाल. त्या त्या युगामध्ये जे जे तुझे अवतार असतील त्या त्या अवतारात तुझी चरणसेवा करण्याची आम्हाला संधी दे. जागो तुझे पायी इनाम इतके दान दे मद. तव बाबा लागले बोलो यथार्थची मी येथे आलो तुम्हास खाऊ घालू लागलो लागला लोलो मज तुमचा. अरे तुमच्या प्रेमासाठी तर मी हा अवतार धारण केलेला आहे म्हणाले. मी तुमच्या प्रेमाने बांधलेला आहे. इतके होता कठड्यापाशी बाबा बैसता निजासनासी माधाराव करता खुणेसी बाई निजे कार्याशी सावधता कोण होता तात्काळ उठलेल्या गोदीने पायऱ्या चढली. बाबांच्या सन्मुख आले नम्र झाले सविनया तात्काळ चरण्यात पेले श्रीफळ वंदिले मग चरणकमळ बाबाने निजास तो नारळ आणि त्याला सबळ कठड्यावर म्हणते श्यामा काय हा. श्यामा हा काय म्हणतो नारळ फार चले गुडगुडतो. श्यामा मग ती संधीचा तो काय होतो बाबाचा माझे पोटी असेच गुडगुडो. बाई ही मनी म्हणे ते घडो अखंड मन तव चरणी जडो कोडे उलगडो तिचे. बाबा तिच्या आता माधवरावांनी खून केल्यावर ती बाई आली, बाबांच्या पाया पडली, तिने नारळ बाबांजवळ दिला. बाबा म्हणले अरे हा नारळ गुडगुडतोय. माधवराव म्हणतो तसंच बाबा हिच्या पोटात सुद्धा गडगुड दे, हां तिला अपत्य प्राप्तीची अपेक्षा आहे. पाही तिच्याकडे कृपादृष्टी टाकतो नारळ तिचे ओटी तुझे आशीर्वादे पोटी बेटा बेटी उपजोत. बाबा हा नारळ तिच्या ओटीत घाला, तुमच्या आशीर्वादाने तिला काहीतरी फळ प्राप्त होऊ द्या, मुलगा मुलगी काहीतरी होऊ द्या. तो बाबा तयावत ते काय नारळे पोरी होती ऐशा कशा वेड्या समजते चढले वाटते जन लोक. अरे नारळ ओटीत घातल्यामुळे त्या मुलं होतात काय. श्यामावदे आहे ठाऊका तुझ्या बोलाचे कौतुक लेंडार मागे लागेल आपसुक ऐसा अमोलिक बोलतो सांग. बाबा मला माहिती आहे असं नारळ ओटीत घातल्यानंतर मूल होतं अशी जर ॲडव्हर्टाईज झाली ना, म्हणजे लोकाला कळायला लागलं ना, तर लोक नारळ घेऊन येतील आणि सांगतील आमच्या ओटीत नारळ घाला म्हणून तुम्ही असं म्हणतायत. बाबा मला माहीत आहे तुम्ही का, तुमच्या बोलण्याचा मागचा उद्देश मला माहीत आहे. श्यामावदे आहे ठाऊक तुझ्या बोलाचे कौतुक लेंडार मागे लागेल आपसुक ऐसा अमोलिक बोलू तुझा.
परितु सांप्रदर्शी भेद नेदिशी खरा आशीर्वाद उगाच घालीत बेसीवाद नारळ प्रसाद देतीस बाबा. आता वाद घालत बसतो. हा नारळाचा प्रसाद तिच्या ओटीमध्ये घाला. तुमच्या शब्दाला परमेश्वर कधी कमीपणा येऊ देणार नाही. नारळ फोड बाबा होत श्यामामध्ये टाक पदरात ऐसी बरीच होता उदत हरीसे तव बाबा. श्यामा हा नारळ फोड नाही बाबा तिच्या ओटीत घाला. श्यामा हा नारळ फोड नाही बाबा तिच्या ओटीत घाला. असा बराच वेळ देवभक्तांचा संवाद झालेला. म्हणते होईल जारे पोर श्यामा म्हणे कधी देव उत्तर वदता 12 महिन्यानंतर नारळता ताड कर फोडला. म्हणजे तिला मूल होईल म्हणून सांग. कधी होईल? 12 महिन्यानंतर होईल म्हणून सांग. आणि फोड म्हणले नारळ. नारळ फोडल्यानंतर अर्धा भाग दोघांनी घेतला, अर्धा बाईला दिला. अर्धा भाग दोघी सेवला, अर्धा भाग बाई ते दिला. माधवराव दे बाईला माझ्या बोला तू साक्षी बाई तुझा आजपासून 12 महिने नव्हता पूर्ण झाले पोटी नाही झाले नाही पोटे संतान काय मी करीन ते परिसाप. ऐसा नारळ डोकीत घालून मग देवाला मशिदीमधून मीन जरी लावी काढून करीन म्हणवीन माधव. बाई बाबाने तुला सांगितलंय 12 महिन्यात मूल होईल. नाही झालं ना म्हणाले तर मी बाबांना इथनं मशिदीतनं जायला सांगेन. हे सगळं देवभक्तांचा प्रेमळ संवाद चाललाय. भक्त कधी म्हणेल का की माझ्या देवाला इथनं दिवस जा म्हणून? म्हणणार नाही. पण ते रागाचं भांडण प्रेमाचं भांडण चाललंय. आई जसं म्हणते ना तुझं घर उन्हात बांधेन तसं आहे. ऐसा नारळ डोकीत घालून या देवाला मशिदीमधून मीन जरी लावी काढून तरीन म्हणवीन माधव. ऐसा देवनं मशिदीत ठेवू देणार तो खचित येईल वेळी याची प्रचित निर्धार निश्चित हा मान. ऐसे मिळता आश्वासन बाई म्हणे सुखायमान पायी घालून लोटांगण गेली स्वस्थ मन निजग्रामा पाहून श्यामा नित्यांकित रक्षावे भक्त मनोगत साई प्रेमरज्जू नियंत्रित आला न किंचित कोपतया. बाबा प्रेमाने बांधलेले. त्यामुळे माधवरावाच्या बोलण्याचा बाबांना राग आला नाही. काही वेळेला लेकरं आईला रागवून बोलतात. आई काही ते लेकरावर थोडीच रागवते. खरे कराव्या भक्तवचन प्रणत पाळ करुण घन जाई दयाळ भक्त आश्वासन दिवाळपण पूर्वीत. श्यामा आपला लाडका भक्त दिवाळ नेणे युक्तायुक्त संत भक्त संकल्प पूर्वीत हेच निजवृत तयाचे. श्यामा लाडका भक्त आहे. आता श्यामाने सांगितले करा म्हणजे श्यामाचाही शब्द पाळायला पाहिजे. असो भरता 12 मास कृत निर्धार नेला तडीस 3 जी महिने होता बोलास पातले गर्भात संतान भाग्ये झाली पुत्रवती. 5 महिन्याचे बाळ संगती घेऊन आली शिडीप्रती पती संवेद दर्शना. 3ऱ्या महिन्यात तिला दिवस राहिले आणि मग मूल 5 महिन्याचं झाल्यानंतर ती बाबांच्या दर्शनाला आपल्या पतीबरोबर आली. भाग्ये झाली पुत्रवती 5 महिन्याचे बाळ संगती घेऊन आली शिडीप्रती पती संवेदची दर्शना. पतीनेही आनंदोनी साई समर्थजन बंधोनी पायी 500 रुपये अर्पण कृतज्ञ नियमने झाला. तिने बाबांना 500 रुपये दिले, नमस्कार केला. बाबांचा वारू श्यामकर्ण तयाचे सांप्रत वस्तीस्थान तयाच्या भिंती घेतल्या बांधून रुपये लावून हेच पुढे. बाबांचा श्यामकर्ण घोडा त्याच्यासाठी त्यांनी पाग तयार केली. म्हणून ऐसा साई ध्यावा साई स्मरावा साई चिंतावा हाच हे माडा निज विसावा करीन धावा धावपटे. निज नाभीत असता जवादी किमर्थ भ्रमावे विधोविधी अखंड विनटत साईपदी हेमाड निरोधी सुखला देला. जसं मृग आहे कस्तुरी मृग, साधे हरण नाही, ज्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे त्याला कस्तुरी मृग असं म्हणतात. आता काय होतं, त्या कस्तुरी मृगाच्या बेंबीमध्ये असलेला कस्तुरीचा सुगंध त्या हरिणाला येत असतो, कस्तुरी मृगाला येत असतो. आणि तो मृग हरिण हा सुगंध कुठून येत आहे हे पाहण्यासाठी सर्व रानोवाळ फिरत असतो. आणि ज्यावेळेला तो थकून एका जागी बसतो त्यावेळेला त्याला कळतं की हा सुगंध लांबून कुठून येत नाही, आपल्याजवळच आहे. तसं बाबा आपल्याजवळच आहे आणि आपण त्यांना शोधायला सर्व ठिकाणी फिरतो.
कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. परमात्मा आपल्या जवळच आहे. हृदये तिष्ठती अर्जुन, भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? हृदये तिष्ठती अर्जुन. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझा वास आहे असं भगवंत सांगतो. तसे आपले सद्गुरू नेहमी आपल्या जवळ असतात. माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलं. हृदय चौफाळूनी आपुले, वरी बैसू सद्गुरूची पाऊले. हृदय चौफाळूनी आपलं हृदय स्वच्छ करावं, त्याच्यामध्ये आपल्या गुरुच्या पाऊलांची स्थापना करावी. आता आपण स्वच्छ करावे असं का म्हटलंय माऊलीने? हृदय चौफाळूनी आपुले, आपलं हृदय स्वच्छ करावं असं का म्हटलंय? कारण आपल्या हृदयामध्ये मनामध्ये नाना प्रकारच्या किलमिशा असतात. याचा द्वेष असतो, त्याचा राग असतो, त्याचं नाना प्रकारच्या म्हणजे सगळ्या जगाचा कचरा आपण आणून आपल्याच मनात साठवलेला असतो. म्हणून माऊली म्हणतात की हा सगळं हृदय स्वच्छ केलं पाहिजे. आपल्या मनातला सगळा हा कचरा काढून टाकला पाहिजे. मन निर्मळ केलं पाहिजे. आणि निर्मळ झालेल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये या बाबांच्या पावलांची स्थापना करायला पाहिजे. निज नाभिदास्ताज वादी किमर्थ प्रभा भ्रमावे बिदो विधी, अखंड विनटत साईपदी हेमाड निरवधी सुखलाय. पुढील अध्याय याहून निरसाळ कैसे बाबासी भक्तपणे म्हणा. मशिदीतून सावडीजवळ मिरवीत सकळ आनंदे, तैसीज बाबांच्या हंडीची कथा प्रसाद दान विनोद वार्ता. पुढील अध्याय परिस्थिती श्रोता चढेल उल्हासता श्रवणास. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते. साई श्री साई समर्थ सच्चरिते. साई सर्वव्यापकता तदाशीर्वचन साफल्यता नाम. षट्त्रिंशोत्तमोऽध्याय श्री साईनाथार्पणमस्तु. या ठिकाणी साई सच्चरित्रातला 36वा अध्याय पूर्ण झाला. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्, करोमि यद्यं सकलं परस्मै, नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं, हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय.